धुळ्याच्या महापालिका निवडणुकीनंतर लोकशाहीची थट्टा पाहायला मिळाली। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पैशांची अक्षरशः उधळपट्टी केली आहे। नवनिर्वाचित उपमहापौर फारुख शाह यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी पैशांचा हा असा माज दाखवला। त्यांच्या देखतच 10-10 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा उधळण्यात आल्या। मिरवणुकीत त्यांचे 2 कार्यकर्ते सर्रास नोटांची उधळण करत होते। आश्चर्य म्हणजे त्यांना कुणीही अटकाव केला नाही। विशेष म्हणजे पैशांची उधळण महापालिकेलगतच्या राणी लक्ष्मीबाई चौकात केली जात होती। पत्रकारांनी ही बाब टिपल्यानंतर उपमहापौरांनी कार्यकर्त्यांना रोखलं, मात्र मिरवणुकीत बराच वेळ हा प्रकार सुरू होता। आपण पाहतो आहोत धुळ्यामधला हा नगरसेवकांचा माज, त्यांना पैशांचा हा कसला माज की ते उपमहापौर महापौर यांच्या निवडणुकांनंतर जी मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीत ही अशी पैशांची उधळपट्टी करत होते। काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे जळगावचे आमदार संजय सावकारे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी असाच नोटांचा पाऊस पाडला होता। धुळ्यामध्ये आता पुन्हा हाच प्रकार घडलेला आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी। प्रशांत, काय नेमकं घडलेलं आहे धुळ्यामधल्या मिरवणुकीत? हे स्पष्टपणे दिसत आहे या फोटोंमधून की कसा पैशांचा पाऊस पाडला जातोय। निश्चितच हा सत्तेचा आणि पैशाचाच माज म्हणावा लागेल, कारण की महापालिकेच्या गेट समोर काही अंतरावरती अशा पद्धतीने 10 रुपयाच्या करकरीत नोटांचा पाऊस पाडला जात होता आणि ते पैसे उचलण्यासाठी झोंबळ उडत होती आणि अक्षरशः म्हणजे बंडलच्या बंडल नाचणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उधळले जात होते। आणि विशेष म्हणजे हे सर्व होत असताना नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित उपमहापौर फारुख शाह हे त्यांच्या पैसे उधळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्यभागी उभे होते आणि ते सर्व हा प्रकार पाहत होते। त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला नाही। हे निश्चितच धुळे शहराच्या इतिहासात काळिमा फासणारी ही घटना आहे आणि मिरवणुकीत अशा पद्धतीने पैशाचा वापर हा काही पहिल्यांदा झालेला नाही। याआधीही गेल्या वर्षी स्थायी समितीच्या सभापतीच्या निवडीच्या वेळेसही अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या आवारात पैशांची उधळण केली होती। त्याच्यामुळे निश्चितच ही गालबोट लावणारा प्रकार आहे हे मला। प्रशांत, असे संपर्कात आपल्याबरोबर आहेत भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आहेत। एकनाथजी, मागे तोच प्रकार धुळ्यामध्ये दिसून येतोय। राष्ट्रवादीच्याच मिरवणुकीत पैशांची अक्षरशः उधळपट्टी केली जात होती, नोटा हवेत उडवल्या जात होत्या। काय सांगाल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत हा पैशांचा माज आहे? एकतर सत्तेचा माज आहे, पैशाचा माज आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अगदी आता 70,000 कोटी सिंचनाच्या घोटाळ्याचे पैसे आहेत, 73,000 कोटी रुपयाचे नुकसान झालं वीज मंडळामध्ये त्याचा पैसा आहे। राष्ट्रवादीच्याच बहुसंख्य खात्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतोय। सगळं सरकारच भ्रष्ट आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं। हा पैसा ठेवायचा कुठे, तर अशी उचमात चालू आहे आणि हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमवलेला पैसा हा अशा मिरवणुकांमध्ये उधळणं हा म्हणजे खरेच सत्तेची यांना मस्ती आलेली आहे। कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या असं म्हणत सर्रास हे नेते मंडळी कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात। तुम्हाला काय वाटतं की या अशा कार्यकर्त्यांवर नेत्यांचा वचक नसणं कितपत योग्य आहे? नाही, कार्यकर्ते आणि नेते यांच्या संगनमतानंच कमाई चालली आहे ना। ह्या महाराष्ट्राला जे लुटणं चालू आहे ते त्यांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संगनमतानंच सुरू आहे। एकटा कार्यकर्ता करू शकत नाही नेत्यांचा वचक असेल तर। धन्यवाद एकनाथजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल। भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादीला सत्तेचा आणि पैशाचा माज आहे। आपल्याबरोबर आहेत शिवसेना नेत्या नीलम गोरे। नीलमताई, काय सांगाल, राष्ट्रवादीच्या मिरवणुकीमध्ये हा प्रकार घडलेला आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळलेल्या आहेत मिरवणुकीमध्ये, काय सांगाल तुम्ही, काय प्रतिक्रिया आपली? एक तर विजयाचा आनंद जरी असला तरी सुद्धा त्यामधल्या कुठेतरी विवेक नावाची गोष्ट शिल्लक ठेवावी लागते। आणि याच्यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये संजय सावकारे यांना जेव्हा राज्यमंत्री पद मिळालं त्यावेळेला सुद्धा कार्यकर्त्यांनी असाच नोटा वाटून वगैरे धुमाकूळ घातलेला होता। की कुणाला तरी चांगल्या हेतूने भावानी बहिणीला ओवाळणी घालणं किंवा पतीने पत्नीला ओवाळणी घालणं आणि अशा पद्धतीने नोटा उधळणं याचे अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये। एकतर निश्चितपणे पैशाचा अपव्यय, त्याच्यामागे सत्तेचा अहंकार, हे सगळं आहेच। पण आपण सार्वजनिक ठिकाणी जे वर्तन करतोय ते किती उद्दामपणाचं प्रदर्शन आहे हे त्याच्यामधून दिसत आहे।
आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जेव्हा निवडून देते त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांच्या स्थानिक पातळीवरती जनता विचार करत असते, परंतु सातत्याने सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे जे वर्तन होत आहे त्यामधून त्यांची कार्यसंस्कृती किती त्याचं अधपतन झाले ते हेच दिसतं आहे. नक्कीच असं तुम्ही म्हणालात, त्यांची कार्यसंस्कृती यातून दिसून येते, पक्षाचं किती अधपतन झालेलं आहे हेही यातून दिसून येते. दोनदा असा प्रकार घडलेला आहे अगदी काही महिन्यांच्या फरकाने. मग संजय सावकारांचे स्वागत असो किंवा ही आता उपमहापौरांची निवडणूक मिरवणूक असो, दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पैसे उधळले. थोडक्यात या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आपल्या कार्यकर्त्यांवर काहीच वचक नाही असं म्हणायचं? हो, निश्चितपणे. आणि तो नाहीये, दुसरं असं काही केलं तरी समर्थन. मगाशीच आपण पाहिलं की गुलाब देवकरांनी कसंही वागलं तरी आपण त्याचं समर्थनच करणार आहोत असं त्यांच्या एनसीपीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. काही जरी वागलो तरी सुद्धा कोणी ना कोणी आपला तारणहार आहे आणि तसं आपण वागलं तरी चालतं. किंवा जरी खरं तर असे जे पैसे उधळणारे वगैरे कार्यकर्ते असतात ही एक अपप्रवृत्ती आहे, त्यांनाही माहिती असतं की त्यांनी तिथे जरी त्यांच्यावर कारवाई झाली तर नंतर परत काही दिवसांनी ते पुनरागमन करत असतात. आणि त्यामुळे मुद्दा असा आहे की एकदा नाही, दोनदा नाही, परत परत या घटना घडतायत. त्या थांबवण्यासाठी जरी पक्षश्रेष्ठींनी काही सांगितलं नाही तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या जबाबदाऱ्या असतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात ही गुर्मी आलेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद नीलमताई, झी24 तासला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धुळ्यामध्ये उपमहापौर फारुख शहा यांच्या मिरवणूक निवडणुकीतला हा प्रकार आपण आता पाहिलेला आहे. त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी नोटांची अक्षरशः उधळण केलेली आहे आणि त्यावर शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी टीका केलेली आहे. सत्तेचा आणि पैशाचा हा माज असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. झी24 तास, एक पाऊल पुढे.